इंजिनचा आवाज आणि हृदयाची धडधड. मोटोवर्स पुन्हा सुरू. समुद्राची हवा आणि रस्त्याची ओढ. हे फक्त इव्हेंट नाही, ही एक एंट्री आहे दुसऱ्या जगात. बुलेट 650, पॉवर, क्लास आणि रॉ फील. लाईव्ह म्युझिक, लाईव्ह एनर्जी, वाईब अँड फायर. सनसेटसह राईड आणि आठवणी कायमच्या. बॅग विसरलो पण एक्सपिरियन्स नाही. राईड, म्युझिक, मुमेंट्स ही फक्त सुरुवात आहे. सुप्रभात मंडळी. आता सुप्रभात नाही, गुड आफ्टरनून. कारण की आज जरा उशिराच उठलो. आजचा दुसरा दिवस आहे आपला गोव्यामधला मोटोवर्सचा. तर आता ब्रेकफास्ट आम्ही रूममध्येच बनवलेला, मॅगी बनवून खाल्ली. तर आता आम्ही चाललो आहे थोडा गोवा एक्सप्लोअर करायला आणि त्यानंतर आम्ही इव्हेंट जिकडे व्हेन्यू आहे तिकडे जाणार आहे. तर भेटूयात आपण डायरेक्ट बाईकवर. मंडळी आता जे असं याच्यासोबत आहे पंकजदा, गोविंदा वगैरे. सो ते आता तुकाराम रेस्टॉरंटला चालले आहेत जेवायला. गोव्यामधलं खूप फेमस आणि चांगलं रेस्टॉरंट आहे. सो मी पण तिकडेच चाललो आहे, त्यांना जॉईन करतो आहे. मी असं एक्सपेक्ट करून आलो होतो की इकडे खूप थंडी असेल. सो मी खूप स्वेटशर्ट्स कॅरी केले होते, जाडे कपडे कॅरी केले होते. पण इकडे पूर्ण उलटं आहे. इकडे अजिबात थंडी नाही आहे. जी काय थंडी आम्हाला भेटली ती भाई कोकणामध्ये भेटली. सकाळी एकदम फॉग. इकडे सकाळी पण थंडी नाही, रात्री पण थंडी नाही, एकदम गरम होतं आहे. काल मी जुनैद भाईला भेटलो, आर्ट ऑफ मोटरसायकल. खूप काम माणूस आहे, काम एकदम शांत, बोलायला पण एकदम भारी. जो तो इव्हेंट आहे ना मोटोवर्स इव्हेंट, त्या इव्हेंटमध्ये 70-75% हिमालयन 450 आहेत. खूप हिमालयन 450 आणि काय रॅप केले आहेत एकेकाने, खतरनाक. काय मॉड्स केले आहेत, कोणी सायलेन्सर बदलला आहे, कोणी चांगले चांगले रॅप केले आहेत यार, खतरनाक. ऑडी भेंडीने काजू कशी गेली, खतरनाक एकदम. गोव्यामध्ये ना भाई रेस्टॉरंट्स पण कमालचे आहेत. काय फिश मिळतं आणि काय एक नंबर. म्हणजे टेस्ट पण चांगली आहे इकडच्या ऑलमोस्ट रेस्टॉरंटची, कॅफेसची. त्या दिवशी मी ओएसएसला जेवलो. नंतर काल आम्ही मँगो ट्रीला गेलो होतो. भाई तिकडे पण स्टार्टर्स अँड ऑल एक नंबर. तिकडे बिर्याणी खाल्ली मी काल, मटन बिर्याणी. बेस्ट मटन बिर्याणी. काय फ्रेग्रन्स आहेत. अजून ना काही वर्षांनी ना भाई कोकणमध्ये पण असं टुरिझम नक्की वाढणार आहे बघा. फक्त असा बोलतो की एकदम अशी गिचमिड नाही आली पाहिजे एकदम, पण कोकणात पण बघण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. मी माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कोकण कोस्टल राईड, तरी मी पूर्ण एक्सप्लोअर नाही करू शकलो कोकण. तर आता आपण तुकारामला पोचलो आहे. तुकाराम रेस्टॉरंट. आता मस्त आहे की आपलं जेवण झालं आहे. तुकाराममध्ये फिश खाल्ला, सुरमई आणि घेतलं होतं. बेस्ट रेस्टॉरंट आहे गोव्यामध्ये. तर नेक्स्ट टाईम आलो ना इकडे यायचं फिश खायला. त्या राईडमध्ये दोघं तिघं भेटले आहेत ना दादा, एकदम एक्सपिरियन्स आहे. हा जो मागे बसला आहे पंकज दादा, तसा चेंबूरला बाईक ॲक्सेसरीजचं शॉप आहे, द हॅकर्स डेन म्हणून. तुम्हाला पण जर काय घ्यायचं असेल, द हॅकर्स डेन इंस्टाग्रामवरती सर्च करा. हे सगळे कॉज रायडर्सचे मेन रायडर्स आहेत सगळे. तर त्यांच्यासोबतच चांगली ओळख झाली एकदम. त्यांच्यासोबत खूप राईड्स होतील अजून पुढे. ती 2016ची BS3 हिमालयन अजून पण ठेवली आहे त्याने. आणि काय पळते गाडी, पिकअप मस्त आहे, जॉनी बॉय. तर नेक्स्ट आता रूमवर चाललो आहे, जरा झोपू मस्त. कारण की जेवलो आहे, सुस्ती आली. आता हेल्मेट घेणार आहे चांगलं. मी आता लगेच नाही घेणार आहे, 1-1.5 महिन्याने. थोडे पैसे जमले एक मस्त हेल्मेट घ्यायचं मला सिटीमध्ये यूज करण्यासाठी. कारण की हे जे हेल्मेट आहे LS2चं खूप हेवी होतं सिटी. तर मंडळी आता मस्त जरा झोप झाली आहे. आता वाजले आहेत 4:55. सो आता मी जिथे आपलं इव्हेंट चालू आहे तिकडे चाललो आहे. थोडे गेम्स वगैरे आहेत खेळायला. सो तिकडे जरा एक्सप्लोअर करेन. अजून लाईव्ह कॉन्सर्ट आहे. सो गर्दी तर मस्त आहेच अजून पण. तुम्हाला मोटोवर्समध्ये एक चांगलं पण केलं आहे रॉयल एनफिल्ड ओनर्ससाठी, की सर्व्हिस सपोर्ट पण दिला आहे. की तुम्ही फ्री सर्व्हिस करू शकता. फक्त जे तुम्ही काय पार्ट्स वगैरे घ्याल त्याचे फक्त चार्जेस लागतील. बाकी तुम्हाला लेबर चार्ज वगैरे काय लागणार नाही. सो ते एक चांगलं केलं आहे रॉयल एनफिल्डवाल्याने. सो आपण थोडं आता एक्सप्लोअर करूया. चलो चलो चलो.
चला मस्त पार्किंग मिळालेली आहे, काय टेन्शन नाही आता. बुलेट 650 नवीन कलर लॉन्च केला त्यांनी, माना ब्लॅक. काय सेक्सी दिसतंय बघा. मंडळी आता थोड्याच वेळात लाईव्ह कॉन्सर्ट चालू होणार आहे. तर मंडळी आता आपला कॉन्सर्टमध्ये आपण निघालो आहे. जरा DJ वगैरे होता, थोडं एन्जॉय केलं. आता आपण चाललो आहे जेवायला मँगो ट्रीलाच, कारण की तिकडे कालचं जे जेवण होतं ना मला खूप आवडलं, स्टार्टर्स वगैरे. सो पण परत मँगो ट्रीलाच चाललो आहे. तर आता निघतो आहे, तर भेटू आपण मँगो ट्रीला जाऊन. सो मंडळी आता जस्ट मी जेवून वगैरे रूमवरती आलो आहे. आता वाजलेत 11 वाजून 11 मिनटं झाले आहेत. तर आजचा डे पण खूप मस्त वाटला एकदम. खूप एन्जॉय केला, खूप नवीन सॉंग्स ऐकले आणि कॉन्सर्ट एन्जॉय केला. तर चांगल्या लोकांना भेटलो जे रायडिंग करतात आणि ज्यांना खूप एक्सपिरियन्स आहे त्यांच्याशी बोललो. तर आता आपण भेटू उद्याच्या दिवशी, म्हणजे डे 3 आणि जो शेवटचा दिवस आहे मोटोवर्सचा. आणि परवा सकाळी आम्ही गोवा टू मुंबई, परत बॅक टू रुटीन. तर भेटू आपण उद्याच्या दिवशी. चला बाय बाय. तर मंडळी आजचा आपला 3रा दिवस आहे मोटोवर्सचा गोव्यामधला. असा आपला 14 दिवस आहे, पण मोटोवर्सचा 3रा दिवस आहे. आणि आता आपण चाललो आहे बीचवरती, थोडं बीच साईड एन्जॉय करायला. तर खूप एन्जॉय करू. आपल्यासोबत आहेत वंडर शेफ रायडर आणि अजून एक रायडर आहे आपल्यासोबत. आणि बाकीचे माणसं पुढे गेलेत मुलं. तर बीचवरती रुको मे बी आ रहा हूं. तर आता मी माझी बाईक काढत नाही, कारण की ऑलमोस्ट भरपूर बाईक्स आहेत. कुठेतरी मागे बसून चाललो आहे बीचवरती. आपण आज मस्त बीचवर समुद्रामध्ये पोहणार आहे. आणि मग पुढच्या ग्लिम्स तुम्ही तिकडेच बघा, एन्जॉय करा. तर मंडळी आता आपण वेगाटार बीचला आलेलो आहे. पाण्यात जाणार आहोत थोड्या वेळाने. हे सगळे आपले बाईक्स आहेत. इकडे एक बाईक आहे, इकडे एक, मी माझी नाही आणली आहे. सो फुल धमाल चालणार आहे आज बीचवरती. तर मंडळी आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे, मस्त आंघोळ वगैरे केली आहे. आता आपण चाललो आहे आपल्या इव्हेंटला, व्हेन्यूवरती. आज आपला मोटोवर्सचा लास्ट दिवस आहे. सो एक तगडा एन्जॉय करणार आहे. फुल ऑन आज लाईव्ह शो आहे, DJ आहे, सगळं आहे. आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन पण आहे. सो मजा येणार आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. तोपर्यंत आपण डायरेक्ट आता व्हेन्यूवर भेटूया. Summer of 69. Oh yeah. You were my baby in 69. Oh yeah. It was the summer of 69. Abanaja, 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 Abanaja. सुप्रभात मंडळी, कशात? मी तुमचा मित्र रिद्धेश बेंडके पुन्हा एकदा स्वागत करतो बियर्ड बायकर ब्लॉग्समध्ये. तर आजचा आपला शेवटचा दिवस आहे. दिवस म्हणजे निघतोच आहे आम्ही आता. सगळी बाईक लोड करतोय. खूप मस्त झाला इव्हेंट. 3 दिवस खूप धमाल केली, एन्जॉय केला. खूप जेवलो, नवीन नवीन डिश ट्राय केले, फिश खाल्ला आणि गोवा इज बेस्ट. आता आपण बाईक लोड करतोय. आपला बाकीचा स्क्वॉड रेडी आहे. सगळे एकत्र आम्ही निघणार आहे. आता जाताना आम्ही असा प्लॅन बनला आहे की अनुस्कुरा घाट करून
पुणे मार्गे निघायचं, कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर पुणे मार्गे निघायचं. कारण की येताना मुंबई गोवा आपण केला होता. सो आता जाताना दुसरा रूट करून जाणार आहे. तर आता पण खूप मजा येईल राईडमध्ये. तर भेटू आपण आता डायरेक्ट बाईकवरती निघतानाच. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी आता आपण 5 जणच निघतोय, कारण की बाकी सगळे अजून झोपलेले आहेत, कोणीही रेडी नाही आहे अजून. तर आपण निघालेलो आहे. आपली जर्नी मुंबईला, गोवा टू मुंबई सुरू झालेली आहे. 4 दिवस गोव्यामध्ये कसे गेले कळालंच नाही. असं वाटतं अजून एक दिवस जावा. आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. असा प्लॅन आहे की अनुस्पुरा घाट मार्गे जायचं आहे. पण आता बघू कसं, त्यांच्या जे लीड आहे त्यांच्यावर काय आहे. कारण की अर्धा आमचा ग्रुप अजून उठला नव्हता, सो त्यामुळे कदाचित ड्रॉप पण होऊ शकतो. गॉड नोस. असे बोललेत की लांजात जाऊन बघू कसं काय. आज भरपूर बायकर्स गोवा सोडून आपापल्या घराकडे निघालेत. नमस्कार मंडळी. तर ऑलमोस्ट आपला 1 तासाचा ब्रेक झाला आहे आणि आता आपण ऑन द वे निघालो आहे टू मुंबई. एकदम झक्कास, खूप मजा येणार आहे आज. 2 तास तरी आम्ही ब्रेक घेणार नाही आहे कुठे, कारण की खूप मोठा ब्रेक झाला आहे. आम्ही 5 जण पहिला ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो, त्यानंतर मागून पूर्ण आमचा स्क्वॉड आला, मग तो ब्रेकफास्टसाठी थांबला. असं करून 1-1.25 तास तिकडेच गेला आमचा. शेट मंडळी, टँक बॅग विसरलो आहे मी हॉटेलमध्ये. यार, तेवढं मागे जावं लागणार आहे आता. चला आता मागे जाऊया. एक मिनटं. टँक बॅग ही भूल गया था. एका शॉट झाला होता मंडळी. अशी बॅग मिळाली, एकदम हवा टाईट झाली होती. आतमध्ये 360 होता. 50,000ला मस्त आहे की चुना लागला असता. तर मंडळी आता आपण राजापूरला पोहोचू. मी फ्युलअप नव्हता केला म्हणून मी त्यांच्या पुढे आलो जरा फ्युलअप करायला. ते लोकांनी ब्रेक घेतला होता, सो आता मी काय ब्रेक घेत नाही. असा नेक्स्ट ब्रेक घेऊ. ते निघालेत 2-3 मिनटंच मागे आहेत. जस्ट मी फ्युलअप केलं आणि रेडी टू गो. तर मंडळी 4 दिवस नवीन लोकांसोबत कसे गेले काही कळालंच नाही, कारण की यांच्यासोबत फर्स्ट राईड होतीच आणि 5-6 जण एकदम खास बनले. त्याच्यासोबत आता पुढे राईड होतील माझ्या असेल. ते आपण बोलतो की सोलो ट्रॅव्हल करायचं, 1-2 ट्रॅव्हल करायचं. कधीतरी ना अशा ग्रुपसोबत राईड करायची. नवीन लोक भेटतात, नवीन ओळखी बनतात, एक नॉलेज शेअर होतं, एक्सपिरियन्स शेअर होतो. आणि ह्या राईडमध्ये मला खूप एक्सपिरियन्स पण मिळाला, खूप नॉलेज पण मिळालं, खूप ओळखी झाल्या चांगल्या लोकांसोबत. हा एक मस्त आहे दादा, पंकज दादा, बेस्ट आहे माणूस. तर लांजा क्रॉस करतो आणि लांजा क्रॉस करून पुढे कदाचित रत्नागिरी त्याच्या आसपास जेवायला थांबू. लास्ट टाईम कोकण कोस्टलच्या टायमाला इथे थांबलो होतो जेवायला मी, हॉटेल गोकुळमध्ये. तर मंडळी संगमेश्वरला पोचलेलो आहे आपण आता. काय रवळू म्हणल्यावर काय धमालेला, पण हा सगळा निसर्ग हरवून जाईल. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर मंडळी आता आपण जेवायला थांबलो आहे हॉटेल गणेश कृपा. अरे गोविंद दादा, हे हँडल का असा हे होतं बघ, हे बघ गेला रब्बर गेला खालचा. जाईल ना आता. गेल्यावर एक रेडबुल पे आलो, म्हणजे सुस्ती झोप नको होते म्हणून. परफेक्ट स्पॉटवर थांबले आहेत मंडळी, परफेक्ट स्पॉट. अजून काय पाहिजे. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट माहोल, सुंदर. तरी आपला आता एक म्हणतो ना की हाय टी झालेलं आहे. चहा, ब्रेड, बटर, कोणी भजी वगैरे काय काय मागवलं होतं ते खाऊन झालं. भाई लाईनअप बघा आपला कसला मस्त आहे. आता डायरेक्ट आपण जेवायला सुटणार आहे, आधीमध्ये कुठे थांबणार नाही आहे. सगळे फुल चार्ज झाले आहेत, रिचार्ज
आता डायरेक्ट जेवणासाठी थांबणार आहे आपण. बरोबर 1-1.5 तास आम्ही ब्रेक घेतला चहा प्यायला. जॅकेट घालून 10 मिनिटं झाली होती. असलं गरम होत होतं ना. आता डायरेक्ट जेवणासाठी ब्रेक घेणार आहे आम्ही, डिनर ब्रेक. पेट्रोल स्टॉप घेतलेला आहे मंडळी. आता वाजलेत 10 वाजून 9 मिनटं झालेत. गाडी फक्त 60 किलोमीटर चालेल. पूर्ण पेट्रोल संपलं होतं गाडीतलं. ऑलमोस्ट सगळ्यांची सेम रेंज येते, सो सगळ्यांना एकत्रच फ्युलअप करावं लागतं. चला का? हो हो आम्ही पण चेंबूरपर्यंत येतो. हो, खूप मस्त वाटलं सगळ्यांना भेटून. आणि ह्या एजमध्ये पण हे लोक पडलाय नट पडलाय, तो टाकायचा आहे. खूप नॉलेज आहे सगळ्यांना आणि सगळे रायडर्स आहेत. सो आता सगळे निघालेत. ते काका 4 व्हीलर म्हणून आलेले, पण ते पण पहिला राईड करायचे. आणि त्यांचा मुलगा आता राईड करतो, ती त्याची बाईक आहे. मजा आली. कसे 4-5 दिवस गेले ना यार, खरंच गालड आहे. असं वाटतं आता परत निघतोय गोव्याला जायला. 12 वाजले राहते. ते जे मगाशी काका भेटले येऊन, त्यांचा हा मुलगा आहे मोनेल. तर मंडळी आता आपण पनवेल मार्गे न आता JNPT मार्ग निवडलेला आहे. कारण की रात्री इकडे जरा मस्त रस्ता मिळेल आणि मग पाम बीच मार्गे आपण वाशीला बाहेर पडू. एवढे जण होते पनवेल आल्यावर, सगळे स्प्लिट झाले. आता स्वप्नील सर, राम सर आणि मी, आम्ही तिघंच चाललो आहे. आता आम्ही दोघंच उरलो आहे मंडळी, मी आणि स्वप्नील सर. आता ते त्यांच्या घरी, माझ्या घरी कलटेश. फायनली मोडवास संपला आहे. आता डायरेक्ट पुढच्या मोटोवर्सला 2026ला. स्वप्नील सर गेले खालून त्याचा खालून तिकडे घाटकोपर. मंडळी सगळेजण आता आपल्या घरी गेलेले आहेत. ही राईड पण संपायला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन, आयुष्य खूप सुंदर आहे. खूप फिरा, खूप पैसे कमवा आणि आयुष्य जगायला शिका. भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये, नवीन राईडमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ विथ बियर्ड बाईकर.